नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. आपण आपल्या श्रावकांसाठी आज आपण कोणते विषय घेणार आहेत ते सांगूया. सगळ्यांना माहिती आहे की आपण मराठीतून दासबोध या सहज सरळ सोपी दासबोधाची शिकवण याच्या आज 28व्या भागात आहोत. दशक 14 अखंड नाम ध्यान. आजचे 6 ते 10 समास आपण घेणार आहोत. चातुर्य लक्षण, गुणधर्म निरूपण, अखंड ध्यान निरूपण, शाश्वत निरूपण, माया निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व अभ्यासकांना, दर्शकांना, श्रोत्यांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांना माझा विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण या परमार्थाच्या प्रवासातला दशक 14व्या मधला 6वा समास अभ्यासणार आहोत आणि समर्थाने त्याचं शीर्षक ठेवलेलं आहे
चातुर्य लक्षण. इथे वस्तुस्थिती काय आहे याचा आपल्याला पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो. आजवरचे सर्व ज्ञानी आत्ता आहेत ते ज्ञानी विचारवंत आणि आजवरचे आणि आता असलेले सगळे तत्वज्ञ, हे जग भासमान आहे, मोह आहे, मिथ्या आहे आणि केव्हा ना केव्हा तरी संपणार आहे असा टाहो पोडून गर्जना करत असतात. पण वस्तुस्थिती मात्र काय आहे की या जगात मानवाला जे काही जगायचं आहे, वागायचं आहे, त्याचं जे काही जगणं वागणं आहे ते त्याला या जगातच करावं लागतं. शिवाय जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात तेही करण्याची पात्रता त्याच्याजवळ प्रयत्न साध्य आहे. म्हणून श्री समर्थांचा भर प्रयत्नांवर आणि कष्ट सामर्थ्यावर अधिक असून ते प्रत्येक ठिकाणी म्हणतात केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, हाच आग्रह धरलेला आहे त्यांनी. म्हणून ते म्हणतात माणसाने आपल्या उपजत गुणांचा विकास प्रयत्नशीलता आणि परिश्रम सातत्य या 2 सद्गुणांच्या जोरावर करावा. प्रत्येकाला हा अल्प बदल करणे सहज शक्य आहे. तो त्याने स्वतःपासून सुरू करावा. आधी हे तत्व स्वतःशी घडवून आणावं आणि मग इतरांमध्ये परिवर्तन घडविण्याचं व्रत स्वीकारावं. याचाच अर्थ ज्या स्थितीत आपण या जगी आलो, जाताना मात्र त्या स्थितीत अपेक्षित वर्तन बदल घडवूनच या जगाचा निरोप घ्यावा. खूप मोठं तत्वज्ञान आहे आणि या परिवर्तनासाठी आवश्यक आणि महत्वाचे जे मार्गदर्शन आहे ते श्री समर्थांनी या समासात केलेले आहे. पहिली गोष्ट ते सांगतात की त्यांच्या मते माणसाला शहाणपण शिकणे सहज शक्य आहे. दुसरी गोष्ट ते म्हणतात अंगी नसलेले उत्तम गुण मनापासून कष्टाने चिकाटीने अभ्यासाने साध्य करावे. तिसरी गोष्ट ते म्हणतात ऐश्वर्य मिळवावे व त्याचा नीट उपभोग घ्यावा. चौथी गोष्ट सांगतात शरीर आणि मन चांगल्या साध्यासाठी चंदनाप्रमाणे झिजवावे. पुढची गोष्ट सांगतात व्याप वाढवा, आहे तिथे थांबू नका आणि महत्वाचं म्हणजे वैभव भोगायलाही शिका. मग अनेकांच्या अंतरामध्ये आपल्याला आपोआप स्थान मिळेल. ते मिळवण्याची गरज नाही, ते मिळून जाईल. पुढची गोष्ट आहे की जनांना शहाणे आणि पतितांना पावन करायचं, 2 कामं करायचे. मग यासाठी जगात भगवत भक्ती भजन वाढवावी. या सर्व कसोट्यांवर आपण उतरून स्व आणि पर यांचा उद्धार करावा. ही अत्यंत मोलाची शिकवण या 6व्या समासामध्ये समर्थ आपल्याला देतात. आता आपण पुढचा जो 7वा समास आहे त्याचं नाव दिलेलं आहे युग धर्म. म्हणजे युगाचा धर्म काय असतो त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. समर्थांनी मानवी जीवनाची 3 अंगे आपल्याला मागच्याच विवेचनामध्ये सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात पहिली आहे संस्कृती, दुसरा समाज आणि तिसरा म्हणजे स्वतः माणूस. मग समाजाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ही 3 अंगे समाविष्ट असतातच. हा सामाजिक संकेत कुणालाही डावलता येणार नाही.
आणि म्हणून माणसांच्या परस्पर संबंधातून जे काही जाळे निर्माण होईल त्यातून सामाजिक जीवन आकारतो. प्रत्येकाला समाजात असलेले स्थान, त्याचा दर्जा, त्याची भूमिका, त्याचे हक्क आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची कर्तव्ये या साऱ्या घटनांमधून व्यक्ती जीवनाचा विकास साधायचा असतो. प्रत्येक समाजामध्ये सामान्य माणूस संस्कृतीने श्रेष्ठ आणि पूज्य ठरवलेल्या जीवन पद्धतीनुसार आपले जीवन जगत असतो. मानवी जीवनाचा विशेष काय असेल तर ते म्हणतात येथे कालांतराने मूल्ये आणि जीवन पद्धती यामध्ये फरक घडवावा लागतो. तसे घडले नाही तर समाजातल्या अधिकांश व्यक्ती अत्यंत स्वार्थी बनतात. समाजातले चैतन्य, तेज, जिवंतपणा उतरणीला लागतो म्हणजे त्यांचा ऱ्हास होतो. अर्थातच समाजाची प्रगती खुंटते आणि ती खुंटणारच. म्हणून प्रत्येक समाजात निस्वार्थी लोकांचे काही प्रमाण असावे. हे मागच्या 1-2 समासामध्ये त्याने आपल्याला सांगितलं की अशा लोकांच्या मनामध्ये स्वार्थाचा विचार स्पर्शत नाही आणि परहिताचा विचार केल्याने त्या समाजामध्ये ते म्हणतात जे वैर, संशय, वैमनस्य, अविश्वास किंवा एकमेकांचा घात करण्याची जी वृत्ती आहे त्या सर्वांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि सामाजिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये चांगल्या प्रकारची क्रांती घडून येईल. ही शिकवण आपण इथे घेऊन या दशकाच्या पुढच्या म्हणजे 7व्या समासाकडे आपण आता पुन्हा वळतो आहोत की समर्थांच्या काळी भारतीय समाज अशा स्वार्थी वैगुण्याने, दुर्बुद्धीने आणि विकृतीच्या महास्वरूपाने बरबटलेला होता. म्हणजे समाजाची जी दुर्धर अवस्था आहे किंवा समाजाचा तो दुर्धर काळ आहे तो संपूर्ण भारत भ्रमण केल्याने त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच क्षणी त्यांनी परिवर्तनाचा संकल्प मनी दृढ केला. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनुकूल राजसत्तेचा पाठिंबा वा शक्ती मागे उभी असणे अत्यंत आवश्यक असते. असाच सिद्धांत आहे की राज्यक्रांती आणि धर्मक्रांती समानांतर चालत असतील तर समाज परिवर्तनाची क्रिया अत्यंत तत्परतेने घडून येते. महाराष्ट्र राज्य या दृष्टीने भाग्यवान ठरलेले आहे. कारण ज्यांची राजनीती हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा याच नीतीच्या भरभक्कम पायावर उभे होते. समर्थ म्हणतात हा उहापोह एवढ्यासाठी केला आहे कारण श्री समर्थांचा भर व्यक्ती विकासावर होता. शिवाय त्यांचा असा ठाम विश्वास होता की व्यक्तीचे अंतरंग हेच मानवी विकासाचे आणि मूल्य प्रतीचे मुख्य स्थान आहे. याच उद्देशाच्या पूर्तीसाठी त्यांनी दासबोधाच्या प्रथमार्धात त्यांनी संपूर्ण शंकर अद्वैताचं प्रतिपादन केलं आहे. त्यात त्यांनी याच गोष्टीचा निसंदेह परत परत उल्लेख केला आहे की हे संपूर्ण दृश्य विश्व जे आहे ते मिथ्या असून त्याचं अस्तित्व अत्यंत तात्पुरतं आहे. शिवाय ते अपूर्ण आणि दुःखमय आहे. परंतु
याच दासबोधाच्या उत्तरार्धामध्ये ते हेही निस्संदेहपणे स्पष्ट करतात की परमार्थ साधण्यासाठी प्रपंच आवश्यक आहे. यालाच मूल्य परिवर्तन अशी त्यांनी संज्ञा दिलेली आहे. कारण व्यक्तीचे अस्तित्व खऱ्या अर्थाने समाजातच विकसित होत असते. व्यक्ती समाजातल्या व आपल्या भोवतालच्या ज्या अनेक व्यक्तींशी विविध नात्यांनी संबंधांनी जोडलेला असतो आणि हे संबंध ही नाते सौहार्दपूर्ण प्रेमाची निस्वार्थी भावनेने जपली जावीत असाच श्री समर्थांचा कटाक्ष आहे. याच साठी त्यांनी आपल्याला दिलेला मंत्र असा आहे, बहुतांचे मुखे उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, दुसऱ्यास सुखी करावे आणि तेने आपण सुखी व्हावे. अशी शहाण्या पुरुषाची आचरण नीती असल्यामुळे त्यांनी आपल्या पुढे आदर्श म्हणून ठेवलेले आहे. हेच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन आहे. ज्या भारतीय समाजात ब्राह्मण पुढारी होता तो बुद्धिमान, समजदार, विद्वान आणि अत्यंत कार्यक्षम होता. परंतु खेदाची गोष्ट ही की तो ध्येयच्युत, भ्रष्ट आणि प्रचंड स्वार्थी बनल्याने स्वतःच हीन पातळीवरचे जीवन जगू लागला. अर्थात मार्गदर्शकाचीच अशी दिशाहीन भ्रष्ट स्थिती झाल्याने समाजाचे धुरीणत्व ओस पडले आणि हळूहळू समाज दिशाहीन होऊन सैरभैर झाला. समर्थांना या सामाजिक वैफल्याने खूप मानसिक त्रास झाला. शिवाय अन्य संतांप्रमाणे तेही ब्राह्मण्याचे म्हणजे उच्च उत्तम जीवन पद्धतीचे पक्षपाती आहेत. ब्राह्मण या व्यक्तीचे पक्षपाती नाहीत हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. हे वाचक, अभ्यासक, चिंतक या सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांना एवढीच त्रिसूत्री अपेक्षित होती की समाजामध्ये निस्वार्थी लोकांची संख्या जास्त असावी. सर्वांनी परस्परांवर मनापासून निस्वार्थी प्रेम करावं आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन गोष्टी बरोबर भगवंताला कधीही विसरू नये, त्याचं सतत स्मरण करावं. अशा जीवन पद्धतीचा अवलंब केल्याने प्रपंच व परमार्थ साधून समाधान भोगावे, आनंदी जीवनाचा यथास्थित भोग घ्यावा. समाधानी आनंदी जीवन हेच तत्वज्ञान या समासामध्ये आपल्याला सांगितले आहे. आणि म्हणून आनंदी जीवनाचा यथास्थित जो काही प्राण असेल तर तो हा समास आहे. हे आपण सर्वांनी नीट समजून घ्यावं आणि स्व आणि परकल्याणाची दोन्ही उद्दिष्ट आपल्या परमार्थी जीवनामध्ये सुफलित करावीत. हे मनपूर्वक अध्ययन आणि शिकवण घेऊन आपण या दशकाच्या 8व्या समासाकडे जातो आहोत. 8व्या समासाचं शीर्षक आहे अखंड ध्यान निरूपण. सामान्यतः ते म्हणतात समाजात अशी मनोधारणा आहे की जी व्यक्ती खूप पैसा मिळवते, पुष्कळ शरीर सुखे उपभोगते, ती अत्यंत सुखी वा भाग्यवान असते असा सामाजिक संकेत आहे. परंतु ही परिभाषा सामान्यांची प्रापंचिकाची असल्यामुळे
श्री समर्थ तथा अन्य संत तत्वज्ञ याविषयी काय म्हणतात, त्यांचं याविषयी काय चिंतन आहे, हे आपण आवर्जून पाहणे आवश्यक आहे. त्यांची याविषयीची परिभाषा वरील सामान्यांच्या परिभाषेपेक्षा खूपच वेगळी म्हणजे निराळी आहे. श्री समर्थांच्या मते भाग्यवान पुरुष तो म्हणजे कोणता, की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताला पहिलं स्थान आहे. ते म्हणतात, भगवंत म्हणजे शुद्ध जाणीव स्वरूप शक्ती. जगातील आजमितीला हयात असणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी त्याचा वास आणि वावर म्हणजे अस्तित्व आहे. जो शुद्ध जाणीवेला वश करून घेतात, त्या सर्व प्राणी आपोआप वश होतात आणि सर्व प्राणी वश होणे हेच भाग्यवंताचे लक्षण आहे, असं समर्थांनी इथे ठासून सांगितलेलं आहे. माणसामध्ये जी शुद्ध जाणीव आहे ती त्याच्या हृदयात वास करणार दुसरं तिसरं काही नसून ते त्याचं आत्मस्वरूप आहे. याची ज्ञानप्राप्ती होण्यासाठी अखंड ध्यानाची गरज आहे आणि ती आपण परिपूर्ण केली पाहिजे. अखंड ध्यानासाठी अखंड स्मरण आवश्यक आहे. मानस पूजा करतो तद्वत माणूस त्याचे मनस्वी ध्यान करता येते आणि ते केल्याने पुष्कळ साधने अंतीही माणसे त्या स्वरूपापर्यंत निश्चितपणे पोचू शकत नाहीत. खरे तर आपण आपल्या स्वरूपाशी अनन्यच आहोत, पण आपण आपल्याच भ्रमाने स्वतःला त्याच्यापासून वेगळे पाहतो. त्यामुळे आत्मस्वरूपाशी अनन्यता साधली जात नाही. पण समर्थ म्हणतात, ती एकदा साधली की खऱ्या देवाचे दर्शन घडते. मग असा आत्मरूप देव प्रत्येकाला भेटावा, त्याचं जीवन कृतार्थ व्हावं आणि हाच या समासाच्या मागच्या निर्मितीचा निरूपणाचा श्रेष्ठ गाभा आहे. तो आपण समजून घेऊया. जीवन कृतार्थ आणि कृतज्ञ प्रांजल करूया आणि या वाटेवर आपण सतत अग्रेसर होत राहूया. ही शिकवण घेऊन आपण या दशकाच्या पुढच्या समासाकडे म्हणजे समास 9वा शाश्वत निरूपण याचा अभ्यास करतो आहोत. श्री समर्थ या समासात आपल्याला मार्गदर्शन करतात की साधकाने प्रथम आत्मानात्म विवेक साधावा आणि पिंडाचे कौतुक पाहावे. असा जर सराव केला तर त्याच्या अंतःकरणामध्ये एकच भावना सतत प्रस्फुटित होते आणि ती म्हणजे मी आत्मा आहे. मग अशीच अनुभूती त्याला आल्याने त्यानंतर केलेला जो सारासार विचार आहे म्हणजेच विवेक आहे, तर विवेकाने ब्रह्मांड रचनेचं कौतुक पाहावं. त्यात नाशवंत असार राहत पावणारे मग सगळं काही निघून जातं आणि उरतं फक्त काय, तर शाश्वत ब्रह्म. त्यालाच आपण अंतरात्मा किंवा परब्रह्म म्हणतो. हा अंतरात्मा सगुण आहे. मग त्यालाच देव समजावे. त्याच्या ज्ञानप्राप्तीने साधकाची दृष्टी आणि वृत्ती या दोहोंमध्येही निर्गुणापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. मग जेव्हा त्याला निर्गुणाचं ज्ञान होतं तेव्हा साधकाच्या ज्ञानाचं
विज्ञानात परिवर्तन झाल्याने अज्ञान, विपरीत ज्ञान आणि जे काही ज्ञान आहे ते सर्व लोप पावतं. तेव्हाच विज्ञानाचा म्हणजे विशेष ज्ञानाचा उदय होतो. निरंतर निर्विकारपणे असणारे ब्रह्म ज्ञान दृष्टीने पाहावे, त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. ही अनन्यता म्हणजेच आत्मनिवेदन. मायेची भीड, दबाव न ठेवता जे भ्रमरूप आहे ते सगळं बाजूला सारावं आणि फक्त एका परब्रह्माच्या प्राप्तीकरता प्रयत्न करावे. मग अशा परब्रह्माची प्राप्ती व्हावी हेच मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. ते प्राप्त करण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या विशेष ज्ञानाची सुफल प्राप्ती होण्यासाठी आणि त्या प्राप्तीने आपलं जीवन सुखी समाधानी होण्यासाठी या समासाचं अध्ययन अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण केलंच पाहिजे आणि करूया या दृढ भावनेने आजच्या आपल्या कथनाच्या शेवटच्या म्हणजे समारोपाच्या 10व्या समासाकडे आपण वळतो आहोत. या समासाचं शीर्षक समर्थाने दिलेलं आहे माया निरूपण. मुळात मानवी स्वभावाची अवस्था अज्ञानमय असल्याने त्याला सद्वस्तू आहे त्या मूळ स्वरूपात अनुभवता येत नाही. जर ती मूळ स्वरूपात म्हणजे जशी आहे तशी अनुभवाला आली असती तर म्हटलेलं आहे. माणसाला जे सतत भ्रम होत आहेत किंवा कल्पनेने तो गुंतून गेला आहे ही अवस्थाच प्राप्त झाली नसते. त्यामुळे त्याला जे जसे आहे तेच न दिसता वेगळेच दिसत असते. आणि मग याला काय म्हणायचं तर समर्थ म्हणतात हा सगळा मायेचा खेळ आहे. मग मायामय विश्वाचं हे वैशिष्ट्य आहे की ते इंद्रिय गोचर असल्याने डोळ्यांना स्पष्ट दिसतं, पण पुन्हा पुन्हा ते आपल्याला सांगतात की ते नाशवंत म्हणजे विनाशी विकारी आहे. या उलट सद्वस्तू आणि परब्रह्म अतिंद्रिय असल्याने इंद्रियांच्या क्षमतेच्या बाहेर असल्याने ते आपल्याला दिसत नाही किंवा ते दिसण्याची आपल्याकडे शक्ती नाही. ते अविनाशी आहे. माया मात्र कल्पना मात्र आहे. हे स्पष्ट करण्यासाठी समर्थांनी या समासात एका पाठोपाठ एक असे अनेक दृष्टांत दिले आहेत. मग त्यांच्या मागचा उद्देश आहे काय आहे तर माणसाने इंद्रिय गोचर आणि अतिंद्रिय यांचं स्वरूप श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व, विनाशी अविनाशीत्व या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या साहाय्याने समजून घ्याव्यात आणि त्यांचा सारासार विचार करून जीवनाच्या उत्कर्षासाठी सार ते घ्यावे आणि असार ते त्यागावे. अर्थात जीवनाचे कल्याण साधायचे आहे. हाच जीवनाचा परमोच्च विकास आहे आणि त्यासाठी आपण हा 14वा जो काही दशक होता तो येथे अभ्यासला आणि आता आपण अखेरी रघुरायाचं पुण्यस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सोप्या
सरळ भाषेमध्ये आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचेही आभारी आहोत. आपण दासबोधची शिकवण या शृंखलेमध्ये आज इथे थांबतो.